नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। म्हणजेच की बघा, धमाकेदार अपडेट आलेले आहे। आता शेतकरी मित्र बघा, आज दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यात डायरेक्ट 4,000 रुपये जमा होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी। आता कोणत्याही शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळणार। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा राज्यातील 93 लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज दुपारी 3 वाजता मोठा रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, लक्षपूर्वक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनाचा बघा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये थट्ट जमा होण्याची शक्यता आहे। आता या मुहूर्तावर ही मोठी रक्कम मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, आज कोणत्या टप्प्यात पैसे मिळणार, बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यासाठी बघा 7,200 कोटी रुपयाची निधी आता मंजूर करण्यात आलेली आहे। बघा आज दुपारी 3 वाजेपासून डायरेक्ट डीबीडीच्या तंत्रज्ञानाद्वारे हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट तुमच्या बँक खात्यात आता वर्ग केले जाते। आता बघा, पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक जिल्ह्याची यादी समोर आलेली आहे। आता बघा, त्यानुसार शेतकऱ्याला आजच हे लाभ मिळणार आहे, असं सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे बघा, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनांचे प्रत्यक्ष म्हणजे बघा, नमोचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 असे दोन्ही योजनांचे मिळून एकत्रपणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 4,000 रुपये डायरेक्ट जमा होणार आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता शेतकरी मित्र बघा, प्रशासकीय सोयीसाठी राज्यातील बघा 36 जिल्ह्याची संख्या आता म्हणजे की 36 जिल्ह्यात आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं आता पाहता की कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पैसे जमा होणार आहे। आता बघा, एकाच वेळी सर्वात पैसे सोडले जाणार नाही, कारण की शेतकरी मित्र बघा, काही बँकेचं सर्व्हर सुद्धा ताण येऊ नये म्हणून प्रशासनाने आता जिल्ह्याचे 3 टप्पे ठेवलेले आहे। आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर रात्री 12 वाजेपासून दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल। जे जिल्हे पहिल्या यादीत नाही त्यांची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। आता शेतकरी मित्र बघा, कोणत्या दिवशी म्हणजे की कोणत्या टायमाला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार हे तुम्हाला बघायचं आहे, लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये जिल्हा म्हणजे बघा कोणकोणते जिल्हे आहे। आता पहिल्या ते टप्प्यात यादी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार म्हणजे की 3 वाजेपासून जमा होणार। आता बघा, जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रमुखाने बघा शेतकरी मित्रांनो, काही गावे सुद्धा आहेत, त्या गावामध्ये सुद्धा डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे तालुक्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आज दुपारी पैसे येण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही या भागातील शेतकरी असेल तर आज दुपारी 3 वाजेपासून तुमच्या मोबाईलवर SMS येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लक्षपूर्वक मोबाईलवर SMS येईल का हे तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे। त्याचप्रमाणे बघा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थित झालेल्या निर्णयानुसार बँकेची निधी वर्ग करण्यात आलेली आहे। मात्र बघा, 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत आणि या अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरले त्यांनाच या 4,000 रुपयाची लाभ मिळणार आहे। आता सरसकट सर्वांना पैसे देण्याऐवजी केवळ गरजू आणि बघा खास शेतकरी निवडलेले आहे। आता लक्षपूर्वक आहे का, कोणते गरजू शेतकरी आहे आणि बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कोणत्या शेतकऱ्याला आता हे लाभ देण्याचं ठरवलेलं आहे। आता बघा, दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचा निवड सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे। आता धुळे जिल्ह्यातील जे काही शिरपूर, शकरी आणि सिंधुदुर्ग येथील जे काही तालुके आहेत त्यांच्या बँक खात्यात सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे, कारण आज दुपारपासून त्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, पहिला महत्त्वाचा नियम जमिनीची मर्यादाबाबत आहे, जे सर्वात लक्षात ठेवायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनातून अपात्र ठरवले जाऊ शकते। सरकारने आता 7/12 उतार्याची चौकशी करणे सुरू सुद्धा केलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अत्यंत बघा, आता भूधारक शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर अनिवार्य झालेले आहे, म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जर तुमच्यापाशी बघा 10 एकर जमीन असेल आणि तुम्हाला आता पैसे मिळणार नाही, कारण की 10 एकरच्या जमीनपेक्षा जास्त ज्या शेतकऱ्याला जमीन असेल त्यांना 4,000 मिळणार नाही। आता याचा पहिला टप्पा नंदुरबार, बघा नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा महत्त्वाचा समावेश आहे। आता नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा नागपूर, जे काय त्या नंदुरबार जिल्ह्यातील जे काय
बघा, तालुके आहे त्यांच्या खात्यात आता ₹4,000 जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागातील 155 तालुक्याची जी एकूण यादी आहे, यामध्ये तुमचं नाव आहे का हे नाही, हे पाहणे तुम्हाला खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दुसरी नियम कुटुंबातील इतर योजनांच्या लाभाशी संबंधित आहे. जर राशन कार्डवरील महिलांना लाडकी बहीण योजनांचा लाभ मिळत असेल, तर भविष्यात नमो शेतकरी योजनांचा लाभ घेताना अडचण येऊ शकते. सध्या तरी हे 2 लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासून यावर कडक बंद का बघा शेतकरी मित्रांनो, निर्बंध येण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सरसकट आता लक्ष ठेवून आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, सरकार आता लक्ष ठेवून आहे, की आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे. कोणती लाडकी बहीण ही शेतकऱ्याचे पैसे घेत आहे का? पी-एम किसानचे पैसे घेत आहे का? त्याचप्रमाणे नमोचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे का? यांची सुद्धा सरकार चौकशी करत आहे. आता मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्याकडे वळून यामध्ये बघा नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे या जिल्ह्यातील काही निवडक तालुक्याची आजचा पहिल्या टप्प्यासाठी निवड झालेली आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील आज दुपारी 3 वाजेपासून एस-एम-एस येण्याला सुरुवात झालेली आहे. तुमच्या तालुक्याचे नाव या यादीत आहे का? हे तुम्हाला लगेच तपासायचं आहे. त्याचप्रमाणे पी-एम किसान योजनेसाठी सुद्धा फार्मर आय-डी कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कार्ड काढले आहे, त्यांचे पैसे रोखले जातील. प्रशासनाने तपासण्याचे अनेक बघा आता फार्मर आय-डी कार्ड ज्याची त्रुटी काढलेली आहे, त्यांना सुद्धा आता पैसे मिळणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, विदर्भातील सुद्धा नागपूर, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यासाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपले बँक के-वाय-सी पूर्ण केलेली आहे का? तर त्यासाठी बघा ₹4,000 ची लाभाचा हिस्सा आजच म्हणजे की हप्ता आजच मिळणार. तसेच यवतमाळ आणि वाशिम या भागातील शेतकऱ्यांना बांधवासाठी सुद्धा आजचा दिवस आनंदाचा ठरण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा जमिनीचे तुकडा करून कुटुंबातील सर्वांना सदस्य हप्ता घेत असतील तर अशावेळी आता कडक कारवाई होऊ शकते. आता राशन कार्डवरील नोंदीनुसार एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला सामान्य निधीचा लाभ दिला जाणार आहे. जर एकाच घरातील 3-4 जणे हप्ता घेत असतील तर आजपासून अशा सर्वांचे पैसे बंद होण्याची शक्यता आहे. यामध्ये संवाद बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आता सावध राहण्याची गरज आहे. आता कोणकोणते बघा, कोणकोणते आणि किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी देखील प्रशासनाने तयार केली आहे. तसेच लातूर, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यातील सुद्धा काही तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांना आता सर्वात महत्त्वाची बातमी, आता 12 जिल्ह्याच्या यादीत नाव तुमचं जर नसेल, तर तुम्हाला आता बघा 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता बँक खात्याची ज्या शेतकऱ्यांनी के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, या शेतकऱ्याला सुद्धा आता सर्वात मोठा लाभ मिळणार आणि सोपा मार्ग आहे की विशेष ज्यांचे आधार कार्ड बघा 2015च्या आधीच आहे, त्यांचे आपलं फोटो आणि माहिती अपडेट करण्याची गरजेचे आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी माहिती अपडेट केलेली नसेल, त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. कारण की आज तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याची जन्मतारीख सुद्धा आधार कार्डवर व्यवस्थित नसेल, अशा शेतकऱ्यांनी सुद्धा व्यवस्थित करून घ्यावे आणि त्यांच्या खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे बघा शेतकरी मित्रांनो, आता जमिनीचे तुकडा करून स्वतःच्या नावावर केलेला आहे, अशा शेतकऱ्याला सुद्धा आता बँक खात्यात पैसे जमा होणार नाही. म्हणजेच की एका घरात एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजना आणि पी-एम किसानचे पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल आणि अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.